गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता आहोत गणगणीमध्ये, म्हणजे उत्तर काशीच्या आपण अगोदर आहोत आणि आपल्याला जायचं आहे केदारनाथला. तर केदारनाथ इथून लगभग काहीतरी 261 किलोमीटर केदारनाथ इथून आहे. तर अख्खा पूर्ण दिवस आपल्या गाडीमध्ये जाणार आहे सर. आणि काय रात्री आपण गंगोत्रीवरून आपण इकडं आलो, म्हणजे आपण हा समोर आपला रूम दिसतो आहे कॉटेज. हा समोर उत्तर काशीची दिसते आणि आपण इथे राहायला होतो. तर सर्व निघालेत खाली, आपण पण जाऊयात. आणि आपली अशी रूम होती सर्व, आणि अशाच रूम होते आपल्या सर्वांमध्ये. तर आपण पण जाऊयात लगेच निघून. सर्व निघालेत खाली. सर्व जातो तर खाली जाऊन भेटून मला. पहिले दर्शनात आलेलं आहे चौरंगीनाथ बाबा. समोर दिसते मंदिर, जवळच आहे. आणि पूर्ण धुक्का झालं, पूर्ण पक्का झालं. तर दर्शन करू आतमध्ये जाऊन थँक्यू. मग तुला ऍड्रेस विचारला बामनन द्या. आप कहाँ से हो? तू काय बोला याला? बदली गली. इथं समोर धरमगंगा नदी आणि हे दिसते तुम्हाला बालगंगा नदी. हे इथं समोर मंदिर दिसते, तर संगम होतं यांचा, दोन नद्यांचा. तर मित्रांनो, आपण येतो पोचलेलो आहोत बुडा केदारला. म्हणजेच जे 4 धाम आहेत ना, त्याच्यामधून एक 5वा धाम मानला जातो. आणि ते जेव्हा केदारनाथ मंदिर बंद असतं तेव्हा लोक या धामला येतात.
म्हणजे केदारनाथच्या आपण बऱ्याच वरती आलेलो आहोत. आणि येता येता आपल्याला जाम डोंगर कोसळलेले भेटले. रस्ते जाम खराब होता आणि वळणच रोड होता, एकच गाडी चालायची. जाम रिस्की रोड होता. आणि आता येऊन फोटो करून घेतली पण वरती. आणि इथे आलो आपण इथं जिथे शंकर पार्वती नगीन लागलं त्या जागेवरती पण आलेलो. आणि इथं पण वस्ती करणार आहोत. सकाळी लवकर आंघोळ करून आपण दर्शन घेऊन खाली जाऊन गौरीमध्ये आंघोळ करून डायरेक्ट केदारनाथ ट्रेकसाठी पण सज्ज होणार आहोत. चला. त्यांनी इथं कॅरम खेळते सगळं. आल्या धरपूस घातली इथं. जेवण रेडी झालेलं इथं. खिचडी भात. इसका देऊ मग इसका. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण त्रिगिरी नारायणमध्ये आपण आहोत का. आणि सकाळीचे वाजलेले 7:30. पूर्ण फॉक झालं इथे सर्व. आणि आपण आता त्या मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो. म्हणजे इथून दर्शन घेऊ गौरीकुंडला जाऊ आपण आपल्या गाडीमध्ये बसून तर तिकडून आपला ट्रेक चालू होईल डायरेक्ट. तर जाऊयात ना. समोर मंदिर दिसतं आपल्याला इथे पुढे. तर जाऊयात आपण त्या तिकडे जाऊन भेटू तुम्हाला. हे बघताय ते शंकर भगवान आणि पार्वती मातेचं लग्न या ठिकाणी लागला होता. समोर बघतो तुम्ही. योगी नारायणचं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही बघितला तर कमल्या काकाने आतमध्ये लग्न लावलं. तसंच शंकर पार्वतीच्या आतमध्ये लग्न झालं होतं. तिथे फेऱ्या होत्या ते पण बघितलं तुम्ही. आणि आता जायचं आपल्याला डायरेक्ट बसमध्ये बसून गौरीकुंडला. कारण की आपण बऱ्याच वरती आलो. आणि इथं समोर बघतो तुम्ही पूर्ण पाऊस झाला सर्व. बेकार थंडी असते. इथं थोडा पाऊस पण पडतो थोडं. तर डायरेक्ट जाऊयात बसजवळ. आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.